सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत वाढत असताना मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। भाजपने सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर बाजार समितीची जबाबदारी सोपवली असून ते दिलीप माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय पॅनल तयार करत आहेत। पण या राजकीय समीकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीप माने यांची भेट घेत भाजप आणि माने गटात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे। ही महत्त्वाची बैठक काल रात्री पार पडल्याची माहिती मिळत असून यावेळी आमदार देवेंद्र कोठे हे देखील उपस्थित होते। आज दुपारी गोरे हे माने यांच्या सुमित्रा या घरी जेवणासाठी जाणार आहेत। तिथे देखील या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जयकुमार गोरे यांनी दिलीप माने यांचं मन वळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। जर माने गटाने भाजपसोबत हातमिळवणी केली तर बाजार समितीच्या 18 जागांपैकी कोणत्या जागा कोणाला मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे। दुसरीकडे सर्वपक्षीय आघाडीत सामील असलेले सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बळीराम काका साठे यांच्यासह अनेक नेत्यांना या घडामोडींमुळे मोठा धक्का बसला आहे। आता या बैठकीत काय निर्णय झाले आणि बाजार समितीच्या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।